नाशिक जिल्हा कायद्याचा मालक नाशिक जिल्हा कायद्याचा मालक नाशिक जिल्हा कायद्याचा मालक नाशिक जिल्हा कायद्याचा मालक नाशिक नाशिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलेली आहे. अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टोळीवर धाड टाकत 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहरामध्ये अवैध गुटखा वाहतुकीविरोधात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 न मोठी कारवाई केली आहे. 13 जून 2026 रोजी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंशुल मुदगल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काही इसम सुतारपाडा गुजरात येथून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू नाशिकमध्ये विक्रीसाठी आणत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक तयार करण्यात आलं. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे तसेच पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भान, प्रदीप म्हस्के, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विलास काठे, रवींद्र आढाव आणि इतर अंमलदारांच्या पथकानं सापळा रचला. पहाटे 3:30च्या सुमारास नाईक कॉलेज ते पंडित कॉलनी रोडवर महिंद्रा कंपनीचा MH42 AQ 6729 क्रमांकाचा जितो प्लस अप्पे अडवण्यात आला. यावेळी चालक आणि त्याच्या साथीदारांची चौकशी केली असता चेतन गोविंद मुसळे वय वर्ष 46 राहणार सिडको, प्रदीप भाऊसाहेब वलटे वय वर्ष 35 मखमलाबाद आणि इरफान आयुक्त तांबोळी वडळागाव अशी त्यांची नावं समोर आली आहे. तपासणी दरम्यान वाहनामध्ये प्रतिबंधित पान मसाला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आलाय. या कारवाईमध्ये 2,52,659 रुपयांचा तसेच 2,50,000 रुपयांची महिंद्रा जितो प्लस गाडी असा एकूण 5,02,659 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्राथमिक चौकशीमध्ये हा माल गुजरातमधील सुनील नावाच्या व्यापाऱ्याकडून आणल्याची माहिती समोर आली. तसेच साळप, यमराज गायकवाड, अमोल मुळे, मंगेश पाटील आणि धनंजय लोखंडे या व्यक्तींसोबत मिळून भागीदारीमध्ये हा व्यवसाय चालत असल्याचंही उघड झालंय. दरम्यान या कारवाईमुळे नाशिकमध्ये अवैध गुटखा नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचं मानलं जात आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.